अर्धे काम करतो. बी एकटा ते काम 12 तासात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता बी एक काम किती तासात करून राहिलेला आहे? 12 तासात. आता इथं कामाचा रेशो दिलेला आहे आपल्याला, दिलेलं काय ते महत्वाचं आहे. बी एकटा ते काम किती तासात करतो? 12. म्हणजे इथं वेळ दिलेला आहे. वरचं पहिलं स्टेटमेंट जे दिलेलं आहे, जेवढ्या वेळेत ए एक काम करतो, ए तेवढ्याच वेळेत त्याच्या अर्धे काम करतो. कामाचा रेशो दिलेला आहे, बरोबर आहे. हे स्पष्ट होऊन राहिलं का इथून की आपल्याला दिलेला काय हिंट काय हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. काय दिलेलं आहे? जेवढ्या वेळेत बी एक काम करतो, ए तेवढ्याच वेळेत त्याच्या अर्धे काम करतो. अर्धे काम कोण करत आहे? ए. म्हणजे बी एक काम करत असेल तर त्याच्या अर्धे काम कोण करतो? बरोबर. वेळ सेम आहे. इथून ए आणि बी चा रेशो काढा, किती होईल? 1:2. तर हे कामाचा रेशो आहे, एवढं लक्षात घेऊन घ्या. मग आता बी ला किती लागून राहिले? 12 तास. मग एकूण काम किती घ्यायचं? 24. 12 गुणेला 2, 24 एकूण काम. नाही ते आपल्याला तर इफिशियन्सीचा रेशो आपल्याला मानता येते 1:2. 1:2 जर मानला आपण, चला बी चा इथून रेशो किती येईल? 2. तर याची इफिशियन्सी आपल्याला 1 ठेवायची आहे, तर इथं याचा अर्थ 24 दिवस लागेल. ठीक आहे, ठीक आहे. ऍक्च्युअली काम म्हणजे काय? एका दिवसाचं हे जे रेशो येते, ज्याला आपण इफिशियन्सी म्हणतो, कार्यक्षमता. कार्यक्षमता कशाला म्हणतो आपण? एका दिवसाचं काम. अलग लक्षात. मी जर 5 तासामध्ये किती 10 पेज रीड करत असेल, 5 तासामध्ये किती 10 तास, तर माझी कार्यक्षमता किती झाली? एका तासात 2 पेज, त्यालाच आपण इफिशियन्सी म्हणतो. तर इथे आपल्याला तेच दिलेलं आहे ना, ए बी जेवढं काम करतो त्याच्या अर्धे काम कोण करून राहिलेलं आहे? मग इथं कामाचा रेशो आला, बरोबर आहे. याला इफिशियन्सीचा रेशो मानू शकतो का आपण? बिलकुल मानू शकतो, कारण ऑलरेडी रेशो मध्ये आहे, युनिट लेवल वरती काम चालू आहे इथं. अलग लक्षात. मग बी ला 12 दिवस लागते, तर मग बी ची इफिशियन्सी किती आहे? 2. बी 12 दिवस लागते, बी ची इफिशियन्सी किती आली? 2. तर एकूण काम किती होईल? 24. बरोबर आहे. समजले कसं काढलं आपण एकूण काम? आता याच्यावरून हे काढता येईल का? याची इफिशियन्सी किती आहे? 1. मग हे जर 1 या इफिशियन्सीने काम करत असेल, तर इथं त्याला किती दिवस लागेल? काम तर 24 आहे, तर इथं किती लागेल त्याला? 24 दिवस. हे समजलं का? दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? किती? दोन्ही व्यक्ती येतील एकत्र, ए प्लस किती कोण? बी. मग दोन्ही व्यक्ती जर एकत्र आले तर 3 इतके इफिशियन्सीने काम करणार. किती दिवस लागेल? 3 8 24. टोटल किती? 8 तास. ठीक आहे. इथं चला तास दिलेला आहे, तर इथं तास घ्यायचं. ठीक आहे.